कोकण पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अक्षय महेश म्हात्रे हे प्रस्थापितांविरुद्ध निवडणूक रिंगणात उभे राहिलेत. दिनांक 7 जून रोजी त्यांनी उमेदवारीचा फॉर्म भरला आणि मतदारसंघात अनेक मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आपला प्रचार सुरू केला. या दरम्यान त्यांना विविध अनुभव आले. त्या माध्यमातून त्यांना वाढती पसंती मिळत असल्याचं चित्र आहे. अक्षय म्हात्रे यांना कुटुंबापासूनच समाजसेवेचा वारसा लाभलाय. त्यांचे आई वडील दोघंही ग्रामपंचायतला अपक्ष म्हणून निवडून आलेत. त्यामुळे सामाजिक प्रश्नांची उत्तम जाण असल्याचं त्यांनी सांगितलं. अक्षय म्हात्रे हे स्वतः पदवीधर इंजिनियर असून त्यांना कॉलेज आणि हॉस्टेल लाईफची इत्यंभूत माहिती तसंच पदवीधरांची समस्यांची जाण आहे. राजकीय पक्षाला मतदान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये करा, मात्र पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी एका सुशिक्षित आणि समस्यांची जाण असलेल्या उमेदवारालाच प्राधान्य द्या, असं आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केलं. नमस्कार, मी वादळावरा प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे सध्या निवडणुकीचे वारे सगळीकडे सुरू आहेत. प्रचार जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कोकण पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी भरलेले अक्षय म्हात्रे पुरणचे सुपुत्र आहेत. त्यांच्याच आपण संवाद साधणार आहोत. आज आपण अपक्ष उमेदवारी म्हणून अर्ज भरलेला आहे. कशा पद्धतीने आपण आपला प्रचार सुरू आहे? नमस्कार, मी अक्षय महेश म्हात्रे, कोकण पदवीधर मतदारसंघाचा मी अपक्ष उमेदवार आहे. मला खरं तर हा समाजसेवेचा वारसा पहिल्यापासून लाभलेला आहे. कारण माझे आई वडील सुद्धा दोघेही अपक्ष म्हणून ग्रामपंचायतला निवडून आलेले आहेत. त्याचसोबतच मी स्वतःही पदवीधर इंजिनियर आहे. कॉलेज आणि हॉस्टेल लाईफ मी चांगलीच अनुभवली असल्या कारणानं मला पदवीधरांच्या समस्यांची जाण आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण आता समाजात जसे बघतोय कितीतरी सुशिक्षित बेरोजगार फिरताना दिसतात किंवा एका फील्डमध्ये शिक्षण घेऊन वेगळ्याच कुठेतरी जॉब करताना दिसतात आणि त्यांच्यासाठी आवाज उठवणारा आज इथं कोणीही आमदार नाही. आणि म्हणूनच मी ही पदवीधर निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेला आहे. आपण जर काय बघितले तर आपल्या कोकणात कितीतरी रोजगार निर्मितीच्या संधी आहेत किंवा कितीतरी प्रकल्प कंपन्या येत आहेत, पण इथं स्थानिकांना प्राधान्य दिले जात नाही. कितीतरी अशा शिक्षण संस्था आहेत किंवा शाळा आहेत, कार्यालय आहेत जिथं कितीतरी जागा रिक्त होत आहेत. पदवीधरांची तिथं भरती केली पाहिजे. कितीतरी असेही विद्यार्थी आहेत ज्यांनी स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत पण त्यांना संधी मिळत नाही. त्यांचा विचार सुद्धा केला गेला पाहिजे. तसेच कितीतरी असे पदवीधर आहेत ज्यांचे आता वय निघून गेलेले आहेत आणि त्यांना कुठेही रोजगार मिळत नाही, कुठेही नोकरी मिळत नाही. त्यांना कुठेतरी आपण सरकारने काहीतरी 3 ते 5 हजार किमान वेतन चालू केले पाहिजे आणि यासाठी मी ही निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेला आहे. आज जर का बघितले तर मी सुरुवातीपासून म्हणजे 7 तारखेला आम्ही फॉर्म भरला तेव्हापासूनच हा प्रचार माझा चालू केला आणि मी युवकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत बऱ्याच लोकांना भेटलो आणि असंच भेटत मला काही ज्येष्ठ नागरिक असेही म्हणले की आम्ही एक म्हातारे झालो पण कार्यकर्तेच राहिलो, पण तू या वयात हे पाऊल उचललंस हे खरंच प्रशंसनीय आहे. मला हे ऐकून खरं तर भरून आलं आणि असंच प्रचार करता करता ज्येष्ठांचा आशीर्वाद घेता घेता मी अलिबागला पोहोचलो. तिथं आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घरी म्हणजे जिथून बैठक संप्रदायाची सुरुवात झाली तिथं जाऊन मला आप्पासाहेबांचा आणि आपले सचिनदादा साहेबांचा आशीर्वाद घेण्याची सुद्धा एक योग आला किंवा संधी मिळाली. आणि त्यासोबतच सचिनदादा साहेब धर्माधिकारी यांच्या सोबत बसून कितीतरी म्हणजे त्यांचं मार्गदर्शन घेता आलं आणि त्यानंतर आम्ही आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये माझा चांगलाच परिचय असल्या कारणानं वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन माझ्या मित्रांना भेटलो. मी माझ्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, डिप्लोमा, डिग्री, MBA या सर्व संस्थांमध्ये जाऊन तिथल्या शिक्षकांना भेटलो, विद्यार्थी मित्रांना भेटलो. त्यांनी एकदम अतिशय चांगला प्रोत्साहन दिला, मला प्रतिसाद दिला आणि त्यांचा पाठिंबा मला कायम आहे हे बघून खरंच मला भरून येत आहे. या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर आपण तिथल्या मतदारांना म्हणजे पदवीधर मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? खरं तर 1988 साली या कोकण पदवीधर मतदारसंघाची स्थापना झाली किंवा हा मतदारसंघ अस्तित्वात आला. पण तेव्हापासून आजपर्यंत कोणालाच माहित नाही की आपला पदवीधर आमदार कोण आहे. मित्रांनो, अशा वेळी आपण आपल्या समस्या नक्की कोणापुढे मांडाव्या आणि याच अनुषंगाने मी ही निवडणूक लढवण्याचा खरं तर निश्चय केला. माझं एवढंच म्हणणं आहे की तुमचा जो काही राजकीय पक्ष असेल तुम्ही त्यांना मतदान करा, पण कधी स्थानिक स्वराज्य संस्था असेल जसे की ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा विधानसभा, लोकसभा येथे तुम्ही राजकीय पक्ष बघा. मित्रांनो, ही आपली पदवीधरची निवडणूक आहे. आपल्या आई वडिलांनी खस्ता खाऊन आपल्याला पदवीधर बनवले आणि पदवीधर होऊन आपण या नेत्यांना मतदान करावे हे कितपत योग्य आहे? आणि ते नेते आपल्याकडे लक्षही देत नाही किंवा आपण कोणाला मत दिला हे त्यांना तर नाहीच कळणार, पण त्यांना मत दिल्यामुळे तुमच्या आयुष्यात फारसा फरक पडत नाही. त्यामुळे तुम्ही विचार करावा आणि मला निवडून द्यावे. मित्रांनो,
तुम्ही मला निवडून देण्यासाठी माझ्या नावासमोर, माझ्या फोटोसमोर पसंती क्रमांक 1 टाकावा ही माझी विनंती आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या राजकीय पक्षालाच मतदान करायचं असेल तर तुम्ही त्यांना द्या मतदान, पण मग मला पसंती क्रमांक 2 तरी द्या, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. वादळवारा लाईव्हसाठी विठ्ठल ममताबादे, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.